चाललोय आणि हे बघा एक ऋषादाचा मांजर आहे, तर ऋषादाने तुम्हाला फोटो आम्हाला पण द्या एक. ते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो हे बघा मी म्हणजे गावी आलं शेतीच्या कामांसाठी, मला दाखवतो. तर आता ऋषादाच्या घरी आलं आणि ऋषादाच्या घरी सर्व काम करतात, त्यांचं शेताजवळ शेत आहे, घराजवळ शेत आहे बघा. गाव जाशील खाली घेऊन. मी म्हटलं रुपया आला की काय, मला तिकडनं वाटलं हा रुपया कधी आला. चल काका चला मी जातो. नाही हा ठीक आहे, मी नंतर येतो. चल अरे खायचं आहे आता नंतर खायन. मित्रांनो हे ऋषादाचं घर आहे आणि वेणीची शेती आहे पूर्ण, त्यांचा वाडा आहे. आणि कसं मस्त पूर्ण असं जंगलातनं जायचं आहे आमच्या शेतामध्ये, मला दाखवतो. माझे पप्पा गेलेत पुढे आणि पाणी आणि त्यांच्यासाठी पाठवून मम्मी. मित्रांनो मी आता जवळजवळ मला वाटतं 3 वर्षांनंतर मी जातोय शेतीसाठी, कारण मी मुंबईलाच होतो 3 वर्ष. फक्त एक्झामला आणि गणपतीला फक्त गावी येतो. तर तुम्हाला दाखवतो शेतात. बघा इकडे पूर्ण शेती आहे. पावसाने गेमच केला सर्वांवर. आओ इकडे पण आमची पूर्ण शेती आहे, तिकडे लावून झालेलं आहे. त्या घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर शेती चालत. मित्रांनो बघा माझे आजी आजोबा सर्व आहे तिथे. इकडे पप्पा आहेत.
बाबांचा पाय बरा आहे? पाय बरा आहे? पाय बरा कसं आलो आलो. तुम्ही आता आहे ना, आमची पूर्ण मळी चिखलवून झाली आहे, पूर्ण उकळ वगैरे करून झाली आहे. आता लास्टला ती खोरी फिरवतात, म्हणजे ना पूर्ण चिखल आहे ना तो नीट होतो, शेप नाही देतात. बघा पप्पा कसे फिरवतात ते. आणि त्याच्यानंतर ह्याच्या पेंड्या काढलेल्या आहेत तर इथे लावतात. पावसाने तर टांगत दिले आहे ना. बघा चिखल पूर्ण आहे ना. तर मित्रांनो पूर्ण बघू शकता तुम्ही की अगोदर कशी होती आणि आता ती खोरी फिरवल्यानंतर कशी झाली, म्हणजे एकदम पूर्ण सपाट होऊन जाते. बघा तिकडे पण आमचं शेत आहे वरती पूर्ण, त्यानंतर ते खाली पूर्ण पण आमचं शेत आहे. तर ह्या आमच्या भाषेत दाढ असं बोलतात, काय काय त्यांना तरवा वगैरे असे काही काही पक्ष्यांची नाव आहे. ही नानाई, ती पप्पा, यांचे बाबा, इकडे दाजाई, इकडे तात्या.
तेव्हा तिकडे पण म्हणजे वाडीतले सर्व शेती करतात. ते बघा आम्ही आता निघालेलो आहे. आमची बघा बैल धुवायला नेत आहेत पप्पा. हा आमचा पर्याय आणि ते आता बैल धुणार आहेत. पाणीच कमी आहे. सर्व गोताड्यांचं आहे, ऋषादाच आहे सर्व आहे. सगळ्या ऋषादाचे पप्पा सर्व नांगरतात. मित्रांनो मी पण जरा बैल धुवायला जातो. ते व्हिडिओ करायला तर कोण नाही. आम्हाला पण द्या एक. तर मित्रांनो बघा ते इथं बांधतील वाड्यात. हे वाडा आहे आमचा. वाडा म्हणजे बैल जिथे बांधतात ना जागा. हा नाही कोणाचा का. जातो पप्पावर. हां तर मित्रांनो आता आम्ही जेवणानंतर पुन्हा दुपारनंतर आम्ही पुन्हा जाऊ. मला पुन्हा दाखवतो आमची दुसरी मळी नांगरणार आहेत कशी नांगरतात. तर पण दुपारनंतर भेटूया. चला आता मी पुन्हा शेतात चाललो आहे. आणि हे बघा एक ऋषादाचा मांजर आहे. तर ऋषादाने तुम्हाला फोटो पाठवायला सांगितलेला. हा बघा हे एक ऋषादाचा मांजर आहे आणि हे एक मांजर आहे. होय गेली एक दोन आहेत दोघांचा. हा काढला फोटो पाठवतो. जातोय चल. तर मित्रांनो आता पुन्हा आता 4 वाजलेत आणि मी आता पुन्हा शेतात चाललो आहे. माझे पप्पा अगोदर गेलो. मी जरा उन्हीत गेलो होतो कामासाठी. त्यामुळे आता पुन्हा चाललो आहे शेतामध्ये. तुम्हाला दाखवतात तिकडे माझी मम्मी पण असेल. सर्व लावत असतील. तर मित्रांनो आमच्या ह्याने मशीन आणलेलं आहे बघा. ते रुपयाने मशीन आणले. ते मशीननेच फिरवणार आहेत. तिथे आमचा तो ते उभा आहे. तिकडे मम्मी वगैरे आहे. इकडे नाना एकटी लावते. तिला आता मदत करतो. जरा फोन ठेवतो माझा. तर मित्रांनो कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच्या बेल आयकनला प्रेस करा. मला नंतर दाखवतो पूर्ण. तर पप्पांची मदत करतो. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच्या बेल आयकनला प्रेस करा. आता आम्ही बघा आमचे बैल घेऊन आम्ही निघालो पुन्हा घरी. तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे विहीर आहे बघा. ही आमची विहीर आहे आणि इकडे आहेत ना शेती आहे. धरण आहे छोटंसं. ही आमची विहीर आहे. ते ऋषादाचं घर. हे ऋषादांची सर्व शेती आहे.
नाही पप्पा पण आले. पप्पा पण आले. हा एकच होती मळी ना. हो जाणार जाणार हो. अनिकेत आहे. चला तो पप्पा आले. हो हो. तर मित्रांनो, तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही अशी कधी शेती केल्यात का किंवा करायला गावी जाता का. तर आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्या अगोदर तुम्हाला इथे आमचे गणपती काढतात ते दाखवतो तुम्हाला. सार्थक अंडी किती रुपये? कोणाची नंद्या का.